पक्षाने जिथे लक्ष द्यायला सांगितलं मी तिथे देते आणि आता दिलंय मध्य प्रदेशमध्ये सांगितलं मध्य प्रदेशमध्ये देते. आमची जवळीकता वाढते याचा काय विषय. आम्ही वेगवेगळ्या पक्षात काम करतो पण आम्ही काही चांगल्या कारणासाठी एकत्र देखील येतो. भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक होत आहे आणि या बैठकीला भाजपच्या नेत्या पंकजाताई मुंडे आज या बैठकीसाठी उपस्थित आहेत. बालगंधर्व या ठिकाणी ते आलेले आहेत. ताई, आजच्या या कार्यकारिणी बैठकीमध्ये काय होणार आहे नेमकं, त्याबद्दल काय कल्पना? मी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणी बैठकीत पदाधिकारी म्हणून आलेली आहे, राष्ट्रीय सचिव या नात्याने. याच्यात काय होणार आहे महाराष्ट्राचे कोर टीम आणि महाराष्ट्राची पदाधिकाऱ्यांनी ठरवलंय, तर मी पण उत्सुक आहे काय होणार. कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव झाला, त्या पराभवाचं चिंतन किंवा महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या दृष्टीने काही रणनीती आखण्याचं काही असू शकतं का? मला त्याच्यात कल्पना देता येणार नाही. मी बैठक झाल्यावर त्याच्यावर भाष्य. तुम्ही राज्यातील प्रमुख नेते आहात भाजपच्या, मात्र आपल्या शेजारच्या जिल्ह्यातील राम शिंदे आणि विखेंमध्ये युद्ध सुरू आहे, ते शाब्दिक चकमक सुरू आहे. आताच तुम्ही त्यांना भेटला सुद्धा, तर त्या संदर्भात काय सांगाल? काही नाही सांगणार. ती मीडियामध्ये मी बघितली शाब्दिक चकमक आणि आता बघू काय होतं. नमस्कार. आपण मध्य प्रदेशच्या प्रभारी आहात. मध्य प्रदेशमध्ये तुमचं लक्ष आहे, महाराष्ट्रामध्ये म्हणावं तितक्या तुम्ही सक्रिय राजकारणामध्ये नाही आहेत, तर त्याबद्दल आता या काळात पक्षाने जिथे लक्ष द्यायला सांगितलं मी तिथे देते आणि आता दिलंय मध्य प्रदेशमध्ये सांगितलं मध्य प्रदेशमध्ये देते. धनंजय मुंडे आणि तुमची जवळीकता वाढते, धनंजय मुंडे आणि तुमची जवळीकता वाढते याच्याही प्रसारमाध्यमामध्ये बातम्या फिरतायत, तसं काही आहे का? आमची जवळीकता वाढते याचा काय विषय. आम्ही वेगवेगळ्या पक्षात काम करतो पण आम्ही काही चांगल्या कारणासाठी एकत्र देखील येतो.